आता काही वेळातच सुरू होईल। माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, असं म्हणत ज्ञानेश्वरांनी 1290 सालीच मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली होती। त्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि या विश्व मराठी संमेलनासाठी मान्यवरांचं व्यासपीठावरील आगमन झालेलं आहे। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मी पोलीस बँड पथकाला विनंती करतो की त्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत याचं वादन सुरू करावं। धन्यवाद। पोलीस बँड पथकातील सर्व कलाकारांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन करावं। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री तसंच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करून या संमेलनाचं उद्घाटन करावं।
आपल्याला सर्वांना माहितीच असेल, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे 14 कोटीपेक्षा जास्त आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10वी आणि भारतातील 3री भाषा आहे. दीप प्रज्वलन आत्ताच झालेलं आहे आणि या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात झाली आहे. मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं जे मराठी अभिमान गीत आहे ते सादर करण्यासाठी मी सुप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि कलाकार कौशल इनामदार आणि त्याच्या सहकाऱ्यांना आमंत्रित करतो. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि मराठी विद्यापीठाचे कुलगुरू हे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठावरती यावं. मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. तो ट्रॅक मला वाटतं स्लिप होतोय बघा. तो ट्रॅक स्लिप होतोय असं कौशलचं म्हणणं आहे. तुमच्या 1.5च्या स्पीडने चाललाय ट्रॅक. तांत्रिक अडचण लवकरच दूर होईल. तोपर्यंत एक महत्वाची सूचना इथे मला सांगावीशी वाटते. हे जे विद्यार्थी आहेत तिथे गाणारे ते भारतीय विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. या मराठी विश्व संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्याच्यानंतर आता लाभते आम्हास भाग्य बोलतो मराठी हे तुम्हा सर्वांचं आवडतं गीत इथे सादर करणार आहेत कौशल इनामदार आणि त्यांचे सहकारी. सादर करणार आहेत भारती विद्यापीठाचे सर्व कलाकार. मराठी भाषेला आता अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
मराठी भाषेमध्ये साहित्य, कादंबरी, कथा, कविता, ललित लेख, कविता, नाटक, लोकसाहित्य, बालसाहित्य, कथा, विनोद, अग्रलेख, संपादकीय लेखन, स्तंभलेखन, समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती आणि लोकगीतं इत्यादी कला प्रकारांनी ही भाषा परिपूर्ण आहे. मला वाटतं आपण एक काम करूया. मी कलाकारांना विनंती करतो की ही जी तांत्रिक अडचण आहे ती दूर होण्यापूर्वी आपण व्यासपीठावर जे मान्यवर आलेत त्यांचं स्वागत करूया. हॅलो हॅलो माईकच्या मॉनिटरला द्या. मॉनिटरला तुमची तयारी झाली की आम्हाला कळवा. तोपर्यंत मला वाटतं आपण मान्यवरांचं स्वागत करूया. अर्थात सर्वप्रथम आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत मी माननीय उदयजी सामंत यांना करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यांना विनंती. सर्व कलाकारांना विनंती की थोडंसं त्यांनी ऍडजस्ट करावं. माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतायत. माननीय श्री उदय सामंत मंत्री मराठी भाषा आणि उद्योग. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार जे वित्त आणि नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुद्धा आहेत त्यांचंही स्वागत मी विनंती करतो माननीय उदय सामंत यांना की त्यांनी माननीय अजितदादा पवार यांचं स्वागत करावं. ज्येष्ठ साहित्यिक आणि आजचे उत्सव मूर्ती श्री मधुमंगेश कर्णिकेटे उपस्थित आहेत. मी माननीय उदय सामंत यांना विनंती करतो की त्यांनी मधुमंगेश कर्णिकांचं स्वागत करावं. आपण त्यांना नंतर पुरस्कार देणारच आहोत. त्यांचं स्वागत करूया. प्रथम यानंतर माननीय श्री श्रीरंग बारणे इकडे उपस्थित आहेत जे अध्यक्ष आहेत संसदीय स्थायी समिती ऊर्जा. मी मनीषा म्हैसकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मला वाटतं ते अजून उपस्थित झालेले नाही आहेत. माननीय श्री उदय सामंत हे इथे उपस्थित आहेत. मी मनीषा म्हैसकर यांना विनंती करतो की त्यांनी उदय सामंत यांचंही स्वागत करावं कारण ते आपलेच मंत्री असले तरी सुद्धा त्यांचं स्वागत तर व्हायला पाहिजे. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय. मनपूर्वक स्वागत. माननीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे इकडे उपस्थित आहेत ज्या उपसभापती आहेत महाराष्ट्र विधान परिषद. मी मनीषा म्हैसकर यांना स्वागत मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांचंही स्वागत करावं. तसंच माननीय नामदार श्रीमती माधुरीताई मिसाळ ज्या राज्यमंत्री आहेत नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास आणि अवकाश याही इकडे उपस्थित आहेत. मी मनीषा म्हैसकर यांना विनंती करतो की त्यांनी माधुरीताईंचंही स्वागत करावं. श्री बापूसाहेब पठारे इकडे उपस्थित आहेत विधानसभा सदस्य. त्यांचंही स्वागत. माधुरीताई मिसाळ यांचं स्वागत होतंय. मनीषा म्हैसकर करतायत. माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास. मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित आहेत बापूसाहेब पठारे जे विधानसभा सदस्य आहेत. सिद्धार्थ शिरोळे हे सुद्धा उपस्थित आहेत.
यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी विचारू इच्छितो जे ध्वनी संयोजन करतायत त्यांना की ते तयार आहेत. ठीक आहे, आपण आता अभिमान गीत मी विनंती करतो कौशल इनामदार आणि त्याच्या सहकाऱ्यांना की त्यांनी मराठी अभिमान गीत सादर करावं. हॅलो हॅलो मॉनिटर दे. चेक चेक माइक चेक. हॅलो 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 मॉनिटरला. वॉल्यूम नहीं है इसमें. हॅलो चेक.
आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकामधून डोलते मराठी येथल्या नद्यामधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी संगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी गुंजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी सर्वांनी या कलाकारांचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. आपण म्हणतो ना मराठी भाषा आणि मराठी माणूस कसा जिद्दी असतो ते आपल्याला दिसलंय. ध्वनी संयोजनामध्ये अडचण झालेली असून सुद्धा अतिशय ऊर्जेने त्यांनी आत्ताचं गाणं सादर केलं. आपण पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचंही इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. मी माननीय उदय सामंत यांना विनंती करतो की त्यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करावं, जे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, महाराष्ट्र राज्य यांचे सुद्धा मंत्री आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. माननीय श्री एकनाथ शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत या विश्व मराठी संमेलनात. माननीय श्री श्रीरंग बारणे अध्यक्ष संसदीय स्थायी समिती हे इकडे उपस्थित झालेत. मी त्यांचंही स्वागत करतो. मी माननीय उदयजी सामंत यांना विनंती करतो की त्यांनी श्रीरंग बारणे यांचं स्वागत करावं. यानंतर मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव माननीय श्रीमती मनीषा म्हैसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं. नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या उराउरात स्पंदते मराठी. मराठी भाषेच्या प्रेमापोटी विश्वभरातून आलेल्या सर्व मराठी जनांचं मी स्वागत करते तथा वंदन करते. मराठी मानाचा अभिमान
कुशल अभ्यासू प्रशासक, महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या विदर्भाचेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय व धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, मराठी विभागाला नवचैतन्य देणारे आणि नव्या उंचीवर नेणारे आदरणीय उदय सामंत साहेब, आदरणीय मंच, नमस्कार पुन्हा एकदा. प्रत्येक मराठी मनात एक स्वप्न होतं ज्याचा उल्लेख मागच्या विश्वसंमेलनात वारंवार झाला होता, ते म्हणजे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आपल्या सर्वांचं हे अहोभाग्य आहे की 3 ऑक्टोबर 2024 रोजी हे आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. हे स्वप्न साकारण्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचेही अभिनंदन करते. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून वैयक्तिक लक्ष घातलं आणि त्यांचा जो सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्याने केला 5 ऑक्टोबर रोजी, तेव्हा ते असं म्हणाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आला हे ते त्यांचं भाग्य समजतात, असे आपले आदरणीय पंतप्रधान त्या दिवशी म्हणाले, मराठी भाषेबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत. तसेच ज्या सर्व मान्यवरांनी याच्याकरता गेली अनेक वर्षे अथक परिश्रम केले त्यांचेही मी आभार मानते. मराठी भाषा विभाग 2010 मध्ये स्थापन झाला. 2023 मध्ये तत्कालीन मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पहिलं विश्व मराठी संमेलन पार पडलं आणि आता उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते अधिक नाविन्यपूर्ण आणि अधिक भव्यतेने हे 3रे विश्व मराठी संमेलन साकारले जात आहे. हे संमेलन फक्त साहित्यापुरतं मर्यादित न राहता मराठी ॲट 360 या मंत्रातून आयोजित केलेला आहे. मराठी जीवनशैलीतील प्रत्येकच पैलूवर या 3 दिवसात कार्यक्रम होणार आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आळंदी आणि देहू परिसराजवळ महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या या साहित्य पंढरी पुण्यामध्ये संपूर्ण विश्वभरातनं जे मराठी जन आले आहेत त्यांचं स्वागत करताना मला विलक्षण आनंद वाटतो. शेवटी मी एवढेच म्हणेन की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आणि मंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मराठी भाषा विभाग निरंतर विकास, प्रगती आणि वृद्धिंगत होत राहील हे मी भाषा विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देते. मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे तो दर्जा असाच वृद्धिंगत करण्याकरता भाषा विभाग सातत्याने प्रयत्न करत राहील. आणि शेवटी माझा मराठीची बोलू कौतिके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेयवीन. नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद. यानंतर आता ज्या गोष्टीचा उल्लेख झाला की अभिजात पाठपुरावा समितीने खूप काम केलं. आपल्याला आज हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यासाठी त्या समितीचं नाव होतं श्री रंगनाथ पठारे समिती. स्वतः श्री रंगनाथ पठारे आज इकडे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, परंतु विभागातर्फे आणि मंत्रालयातर्फे त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांचा सत्कार आणि
त्यांना मानवंदना देणार आहोतच. परंतु या व्यतिरिक्त या अभिजात पाठपुरावा समितीचे सदस्य जे इकडे उपस्थित आहेत त्यांचा आपण आता सत्कार करूया. माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत अभिजात मराठी पाठपुरावा समितीचे, त्यांचं स्वागत. मी श्री ज्ञानेश्वर मुळे यांचं स्वागत आणि सत्कार मी विनंती करतो मनीषा म्हैसकर यांना त्यांनी करावं. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानेश्वर मुळे जे सदस्य आहेत अभिजात मराठी भाषा पाठपुरावा समितीचे, यानंतर मी विनंती करतो श्री सदानंद मोरे यांना, जेही सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. माननीय डॉक्टर सदानंद मोरे. यानंतर मी विनंती करतो माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा, जे समितीचे सदस्य आहेत आणि माजी अध्यक्ष आहेत भाषा सल्लागार समितीचे. माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना विनंती. या पाठपुरावा समितीने प्रचंड काम केलं आणि त्या कामाचा आपण गौरव करतोय, ज्यामुळे आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. श्री संजय नहार जेही या समितीचे सदस्य आहेत, जे अध्यक्ष आहेत सरहद संस्था पुणे यांचे. श्री संजय नहार आणि सदस्य सचिव जे विश्वकोश समितीचे आहेत, त्यांनाही विनंती की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. या सर्व समिती सदस्यांचे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन गेली काही वर्ष काम केलंय. मी मान्यवरांचे आभार मानतो, त्यांनी सनापन्न व्हावं. आपण पुढचा कार्यक्रम जो महत्वाचा आहे त्याकडे जाऊया. ते म्हणजे आपले ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णिक यांना आपण विश्व मराठी संमेलन साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. पण त्यापूर्वी त्यांची एक ध्वनिचित्रफीत इथे उपलब्ध आहे. मी विनंती करतो की ध्वनिचित्रफीत इकडे दाखवली जावी. ध्वनिचित्रफीत दाखवली जाईल. 2 मिनिटं. ज्यांची पहिली कविता अवघ्या 14व्या वर्षी बाल सन्मित्र पत्रात छापून आली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 80 वर्षांहून अधिक काळ कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र, चरित्र, नाटक, बाल साहित्य अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात ताकदीनं आणि विलक्षण अनुभूतीनं वावरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मधु मंगेश कर्णिक. इतका मोठा काळ लिहित्या राहिलेल्या या सर्जक हातांचा गौरव करणं हे तमाम मराठी जनांचं आद्य कर्तव्यच. त्यामुळेच विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं दिला जाणारा पहिला महिला साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आलाय. मराठी भाषा 7 समुद्रापार नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं मराठीच्या जागतिक स्तराबद्दल विचार मंथन होताना मराठीतल्या आशयघन प्रतिभेचा जागतिक सन्मान याच मंचावरून होतोय. बहुअंगी लेखनासोबत मराठी साहित्य चळवळीसाठी त्यांनी कार्यकर्ता बनून केलेली साहित्य सेवाही विशेष उल्लेखनीय आहे. मधुभाईंच्या याच चतुरस्त्र व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचा विश्व मराठी संमेलनात साहित्य भूषण या पुरस्कारानं सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. मनपूर्वक अभिनंदन. प्रसिद्ध मराठी साहित्यिक. मी विनंती करतो
माननीय श्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि पुरस्कार वितरित करावा. प्रसिद्ध मराठी साहित्यिक ज्यांना पद्मश्री मिळाली आहे, गेली सुमारे 70 वर्ष त्यांची लेखन निर्मिती चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कथा असो, कादंबरी, ललित लेखन, गद्य लेखन यांची निर्मिती अव्याहत गेली 70 वर्ष. मी सर्व रसिकांनाही विनंती करतो की इतक्या मोठ्या कलाकाराला आपण उभं राहून मानवंदना दिली पाहिजे. त्यांचं मनपूर्वक आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. मगाशी म्हटलं त्यामध्ये त्या समितीमध्ये माननीय श्री रवींद्र शोभणे होते, तर त्यांचाही उल्लेख करायचा राहून गेला. मी विनंती करतो उदय सामंत यांना की त्यांनी रवींद्र शोभणे यांचा सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर आपण एक छोटीशी ध्वनी चित्रफित इथे बघणार आहोत, जी आहे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचं जे संकेतस्थळ आहे त्याचं मराठी आवृत्तीचं लोकार्पण इकडे होणार आहे. आपण ती ध्वनी चित्रफित अगदी 2 मिनिटाची इथे आपण बघूया. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचं संकेतस्थळ याचं मराठी लोकावृत्तीचं आज लोकार्पण होत आहे. आम्ही अभिमानाने सादर करतोय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम स्किल इंडिया डिजिटल हब सिद्ध. NSDCने तयार केलेलं हे अत्याधुनिक डिजिटल संकेतस्थळ आता आपल्या मराठी भाषेत उपलब्ध आहे. मराठी भाषिक तरुणांना कौशल्य विकासाच्या संधी, करिअर मार्गदर्शन व देश विदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिद्ध हे महत्त्वाचं माध्यम ठरेल. सिद्ध वर तुम्हाला मिळतील 7,000पेक्षा जास्त कौशल्य विकास अभ्यासक्रम, तुमच्या प्रोफाईल व तुमच्या गरजेनुसार तयार केलेल्या AI आधारित शिफारसी, 5 लाखाहून अधिक अप्रेंटिसशिप, शिकाऊ उमेदवारीच्या संधी, एक अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आणि जवळच्या कौशल्य केंद्राचा शोध घेण्यासाठी स्किल इंडिया मॅप. सिद्ध, जिथून तुम्ही सरकारी योजना आणि उपक्रमांचा सहजपणे लाभ घेऊ शकता. महाराष्ट्राच्या तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि त्यांना भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी सिद्ध मोलाची भूमिका बजावणार आहे. तर मग आता तुमचं कौशल्य वाढवण्याची संधी सिद्धद्वारे, कधीही, कुठेही. सिद्ध या संकेतस्थळाचं आज उद्घाटन झालं आणि लोकार्पण झालं. मी माननीय श्री उदयजी सामंत यांना विनंती करतो की मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल्य विकास महामंडळ वेदमणी तिवारी इकडे उपस्थित आहेत, त्यांचं त्यांनी स्वागत करावं. आता आपण जी ध्वनी चित्रफित बघितली त्या संकेतस्थळामागे यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि आता मी विनंती करतो माननीय नामदार श्री उदय सामंत यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या या उद्घाटनाला व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कारकिर्दीमध्ये हे विश्व मराठी संमेलन सुरू झालं ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे, श्रीरंगजी बारणे, माधुरीताई मिसाळ, ज्यांचा पहिला विश्व संमेलनातील साहित्यभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ते पद्मश्री आदरणीय मधुभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, आदरणीय सदानंदजी मोरे, आदरणीय
ज्ञानेश्वरजी मुळे, रवींद्रजी शोभणे, लक्ष्मणजी देशमुख, कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू अविनाश आवलगावकर, राजेशजी पांडे, उषाताई तांबे, ताराताई प्रभाळकर, व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, परदेशातनं आलेले आमचे सर्व मराठीवर प्रेम करणारे मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधुवाडी भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्राच्या तमाम मराठी बंधू भगिनींच्या वतीनं धन्यवाद देतो की 4 ऑक्टोबरला आपलं मराठी भाषे संदर्भातलं एक स्वप्न पूर्ण झालं आणि गेली कित्येक वर्ष ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिकांनी, मराठीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी एक फार मोठी चळवळ उभी केली होती, त्याला यश आलं आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपली भाषा देखील ही 2000 वर्षापूर्वीची होती, 1500 वर्षापूर्वीची होती, 1800 वर्षापूर्वीची होती, हे सिद्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत, परंतु राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हा कार्यक्रम 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये सुरू केला. मागच्या वर्षी हा कार्यक्रम वाशीमध्ये झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक सांघिक निर्णय घेतला की आता हे विश्व मराठी संमेलन मुंबईवरनं वाशीवर आलेलं आहे, आता वाशीवरनं पुण्यामध्ये जाणं आवश्यक आहे आणि म्हणून ज्या नगरीला सांस्कृतिक नगरी म्हणून बघितलं जातं, ज्या विद्यापीठाची, पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेसाठी झाली, त्या पुण्यनगरीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व संमेलन व्हावं ही देखील आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली आणि आज मोठ्या पद्धतीनं हे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये होतंय. मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की अनेकांनी प्रश्नचिन्ह असं निर्माण केलं की मराठी भाषेच्या विभागानं विश्व मराठी संमेलन का करावं, पण विशेषतः पुणेकरांना मी धन्यवाद देतो की मराठी भाषेच्या विभागाचा जरी कार्यक्रम असला तरी हा सगळ्या पुणेकरांनी उचलून धरला आणि स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं गेले 8 दिवस पुण्यातल्या मराठीच्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आज निघालेली शोभायात्रा आपण बघितला असेल, ती शोभायात्रा देखील जो आमचा उद्देश आहे सगळ्यांचा की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषा जतन झाली पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हे जर करायचं असेल तर माझी मराठी भाषा ही शालेय जीवनापर्यंत पोहोचली पाहिजे, माझी मराठी भाषा ही महाविद्यालयापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आजच्या शोभायात्रेमध्ये 104 संस्थांचे जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थी सामील झालेले होते आणि उत्स्फूर्तपणानं सामील झालेले होते. त्याच्यामुळे युवा पिढीची आता जबाबदारी आहे की मराठी भाषा आहे तशी टिकवणं, मराठी भाषेची अस्मिता टिकवणं आणि मराठी भाषेवर जर आक्रमण होत असेल तर आक्रमक पद्धतीनं त्याचा प्रतिकार करणं ही जबाबदारी युवा पिढीनं हातामध्ये घेतली पाहिजे. आणि त्यांनी या सगळ्या ज्यांनी ज्यांनी मराठी लिहिली, ज्यांनी ज्यांनी मराठी वाढवली, या सगळ्यांचा आदर्श भविष्यामध्ये दीपस्तंभाप्रमाणे स्वतःच्या समोर ठेवला पाहिजे. म्हणूनच आज पहिला विश्व संमेलनातला साहित्यभूषण पुरस्कार आपण मधुबाईंना देतोय. तसं बघायला गेलं तर कवी केशवसुतांचं स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक बांधण्याचं काम हे मधुबाईंच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मधुबाई तुम्हाला तर पुरस्कार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलाच आहे, पण अजून एक तुमचा पुरस्कार देत असताना जे रत्नागिरीमधलं मालगुण गाव केशवसुतांच्या नावानं तुम्ही जगभरामध्ये प्रसिद्ध केलं, आमच्या विभागाची एक योजना आहे की पुस्तकांचं गाव करावं. तर आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींच्या, शिंदेसाहेबांच्या आणि दादांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की पुढच्या वर्षी मालगुण गावाला पुस्तकावाच्या गावाचा दर्जा दिला जाईल आणि त्याला लागणारा निधी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिला जाईल. साहेब, मध्ये माझ्याकडे यादी आली की जिल्ह्यामध्ये पुस्तकांची गावं करायची आहेत, कवितांची गावं करायची आहेत. तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी माझ्या विभागाला सांगितलं की मी सांगतो म्हणून पुस्तकाचं गाव आपण करूया नको, तर या महाराष्ट्रातली अशी गावं शोधून काढू
की ज्या गावामध्ये मराठीला ताकद देणारा, मराठी वाढवणारा आणि मराठी साता समुद्राकडे पलीकडे नेणारा अशी जर व्यक्ती किंवा महनीय व्यक्ती जर त्या गावामध्ये जन्माला आली असेल तर तो गाव आपण कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव म्हणून विकसित करू, असा भविष्यामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. आणि मला इथं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून. साहेब, गेले 2 महिन्यामध्ये जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतायत, आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो आणि तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषा देखील घेऊन येतो. पण या भाषेचा आदर आपण कायमस्वरूपी केलेला आहे. आलेल्या माणसाचा पाहुणचार आपण केलेला आहे. आपण कुठच्याही भाषेचा अनादर केलेला नाही किंवा भविष्यातला कुठचाही युवक महाराष्ट्रातला किंवा युवती दुसऱ्या भाषेचा अनादर करणार नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला जर त्रास देण्याचं काम करत असतील तर मुख्यमंत्री महोदय, त्याच्यासाठी देखील कडक कायदा झाला पाहिजे आणि त्यांना देखील शासन झाला पाहिजे, ही महाराष्ट्रातल्या मराठी युवा वर्गाची मागणी आहे. आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण तिघांनी मिळून त्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी, ही देखील विनंती करतो. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व आमचे मराठीसाठी लढणारे, भांडणारे आणि मराठी वाढवणारे सगळेच ज्येष्ठ सहकारी व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि एकच फक्त जाता जाता गोष्ट सांगतो. साहेब, 3 दिवसापूर्वी असं एक वातावरण तयार झालं की यामध्ये परदेशामधनं येणारे जे आमचे पाहुणे आहेत किंवा जे आमचे मराठीकर आहेत त्यांच्यासाठी जो आपण निधी देतो तो आपण कशासाठी देतो याचं एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. मी स्वतः ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यांच्याबरोबर दिवसातनं अर्धा तास बोललो. मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा परदेशामध्ये जातो, आमचे सहकारी जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा तिथली आपली मराठी माणसं नाशिक भाषानं ढोल ताशाच्या गजरामध्ये आपलं स्वागत करतात. आपल्याला जर हॉटेल मिळालं नाही तर आपल्या घरामध्ये मराठी माणूस म्हणून आपल्याला राहायला नेतात. आपण सगळेच पैसे काय त्यांचे देत नाही, पण आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण आज माझे आलेले सगळे परदेशातले सहकारी हे कुठचाही निधी न घेता मराठीचं संवर्धन परदेशामध्ये करतायत. आज 17 बृहन मंडळं महाराष्ट्राची परदेशामध्ये होती. आम्ही साहेब 15 दिवसामध्ये एक मिशन राबवलं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आजच्या दिवशी या 17मध्ये 8 बृहन मराठी मंडळाची भर पडलेली आहे. आता आपण 25 राज्यामध्ये देशामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते देखील सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून हे एवढ्यासाठीच मी सांगितलं की याच्यातला अजून एक भावनिक किस्सा सांगतो की ठीक आहे, काही लोक आमच्या विभागाकडनं हे पैसे घेतात, परंतु साहेब काल 5 लोक अशी मला भेटायला आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि पत्रकार परिषद घेऊन हेच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आम्हाला पैसे मिळाले ते देखील मराठी माणसाच्या आणि मराठी मुलांच्या उद्धारासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवून गेलो. आम्ही ते पैसे स्वतःहून आमच्याकडे घेऊन गेलो नाही. अशी देखील परदेशातली मंडळी आज आपल्या इकडे आलेली आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. परदेशातल्या सगळ्याच संस्थांनी कमी वेळामध्ये इथे जे परदेशातले आमचे पाहुणे आणण्यासाठी, मराठी माणसं आणण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार हा करत असताना तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि ती विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो. मराठीचा अपमान होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ, हा देखील शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इथे आमदार भीमराव तापकीर आलेत. मी श्यामकांत देवरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि आता मी विनंती करतो माननीय श्री अजितदादा पवार यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी, ज्यांना आत्ता आपण पुरस्कार केला, ज्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला, यथोचित सत्कार केला, ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिकजी, ज्येष्ठ साहित्यिक, तसंच मनीषा म्हैसकर, नीलमताई गोरे, माधुरीताई मिसाळ, श्रीरंग बारणे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, डॉक्टर सदानंदजी मोरे, श्रीयुत मिलिंदजी महाजन, लक्ष्मीकांतजी देशमुख, डॉक्टर राजा दीक्षितजी, श्री ज्ञानेश्वर मुळेजी, उषा तांबेजी, वेदमणी तिवारीजी, डॉक्टर रवींद्र शोभणेजी,
प्रसाद पानवलकरजी, डॉक्टर सुरेश गोसावीजी, डॉक्टर अविनाश आवलगावकरजी, राजेश पांडेजी, डॉक्टर सतीश देसाईजी, संजय नहारजी, जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आणि राज्याच्या पण देशाच्या पण आणि पुणे शहराच्या पण वेगवेगळ्या परिसरातून आलेले मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्वच माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो, राज्याच्या मराठी भाषा विभागाने हा आयोजित केलेला 3ऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या साठी महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजधानीमध्ये या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये उपस्थित सर्व माझ्या मराठी जनांचं, सर्व इथं आलेल्यांचं, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर, मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अभिमान स्वाभिमान बाळगणारी, महाराष्ट्र गौरवासाठी काम करणारी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तुम्ही सगळेजण महाराष्ट्र अभिमानी मंडळी आहात आणि या ठिकाणी उपस्थित झालाय. महाराष्ट्राच्या गौरव वाढवण्यासाठी आपापल्या परीनं तुम्ही योगदान देता. तुमच्या महाराष्ट्र प्रेमाबद्दल, महाराष्ट्र अभिमानाबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देखील देतो, तुमचे आभार देखील मानतो. आपला महाराष्ट्र फक्त सांध्यापासून बांध्यापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमापुरता मर्यादित देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसांनी झेंडा रोवला, ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसानं पाऊलखुणा उमटवल्या, इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या त्या पाऊलखुणांना आम्हाला सर्वांना एक रास्त अभिमान आहे. थोडंसं इतिहासात जायचं म्हटलं तर इतिहासात 1758 मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोर, मुलतान सारखी गावं जिंकून मराठ्यांनी अफगाणिस्तानात अटकेपार झेंडा रोवला होता. 16व्या शतकात दिल्ली, आग्रा, अलीगडसह उत्तरेतल्या बऱ्याचशा भागांवर मराठ्यांनी वर्चस्व निर्माण केलेलं होतं. 1788 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा फडकला होता. पानिपतचा इतिहास पराभव नव्हे तर मराठ्यांचा त्यागाचा, पराक्रमाचा इतिहास आहे. हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी रक्त सांडलं म्हणून भारताच्या सीमा सुरक्षित राहू शकल्या, हा सुद्धा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. मराठ्यांनी आपल्या धैर्य, शौर्य, पराक्रमाच्या जोरावर उत्तरेत पंजाब, पूर्वेला ओरिसा, दक्षिणेला कर्नाटक, बेंगलोर, वेलोर, तंजावर, श्रीरंगपट्टण असं सर्वदूर साम्राज्य निर्माण केलं. ग्वाल्हेरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, इंदोरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, अशा कितीतरी मराठी सरदारांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा कायम फडकवत ठेवला. आज विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं त्या इतिहासाचं देखील स्मरण आवश्यक आहे. आपण जेव्हा मराठी म्हणतो त्यावेळेस मराठी संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठी भाषा, मराठी बोली बोलणाऱ्या सह्याद्रीच्या वाऱ्यांशी, महाराष्ट्राच्या मातीशी नातं असलेल्या 18 पगड जाती, धर्म, भाषा, पंथांच्या लोकांना एकत्र आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली, हे देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. मराठ्यांच्या गौरवशाली कर्तृत्वाचा झेंडा इतिहासाप्रमाणे आधुनिक काळात देखील अनेक देशामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये फडकत आहे. याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे. आज अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली मराठी माणसांनी भरलेली आहे. जगातल्या जवळपास प्रत्येक देशात मराठी माणूस कर्तृत्व गाजवत आहे. आखातातला मसाला किंग धनंजय दातार यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. कलेच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंब आहे. त्यांच्यासारखं दैवी सुरांचं कुटुंब लाभणं हे भाग्य मराठी माणसांच्या वाट्याला आलं आहे. स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी, पु ल देशपांडे, सचिन तेंडुलकर ही जगावेगळी माणसं मराठी असल्याचा गर्व आपल्याला आहे. भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोपडा
हा पानिपतचा रोड मराठा आहे अशी नावं घेतली तर आपल्याला वेळ पुरणार नाही. महाराष्ट्राचा शौर्याच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाचा हा वारसा अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्याच्या क्षेत्रात हा झेंडा उंचावर ठेवण्याचं काम कोकणचे सुपुत्र सन्माननीय मधु मंगेश कर्णिक साहेबांनी सातत्याने केलेलं आहे. आज विश्व मराठी साहित्य संमेलन साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या आज ठिकाणी सन्मान झालाय. मी मधुबाईंचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या साहित्य सेवेबद्दल त्यांना आभार देखील मानतो. त्यांच्यापुढे नतमस्तक देखील होतो. मधुबाईंबद्दल बोलायचं तर मराठी साहित्य विश्वासी गेल्या 75 वर्षांहून अधिक काळ एकरूप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व बाल सन्मित्र मासिकात 1945 मध्ये त्यांची कविता पहिल्यांदा छापून आली. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा साहित्याचा प्रवास आज 2025 मध्ये येऊन पोचलेला आहे. मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रत्येकाला मधुबाईंनी आपलंसं केलेलं आहे. आज नाबाद 93 इथपर्यंत पोचलेले आहेत. लवकरच नाबाद 100 पर्यंत आपल्याला सगळ्यांना त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी द्यायच्यात. भाई कोकणातल्या आहेत, साहजिकच कोकणावर त्यांचं अधिकचं प्रेम आहे. त्यांच्या साहित्यात देखील कोकणबद्दल भरभरून बघायला मिळतं. कोकणचा निसर्ग, कोकणचा समुद्र, तिथली लाल माती, कोकणी माणसांचं जीवन, त्यांचे सणवार जगण्याचा लढा, कोकणचं भावविश्व हे सारा अस्सल रंग रूप स्वादासह साहित्यात आणण्याचं काम मधुबाईंनी यशस्वीपणे केलंय. मधुबाईंच्या माहीमची खाडी, भाकरी आणि फूल, संधिकाल सारख्या कादंबऱ्यांकडे आपण मराठी साहित्यातला मैलाचा दगड म्हणून बघतो. समाजातल्या निरनिराळ्या जातीच्या वर्गाच्या परंपरेच्या माणसांचं जीवन विश्व भावविश्व त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं, वाचकांना विचार करायला लावलं, त्याची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचं साहित्य हे कोकणासह राज्यात आणि 7 समुद्रापार परदेशात पोहोचलेलं आहे, लोकप्रिय झालेलं आहे. हे देखील ह्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आज उदय सामंत या कोकणच्या सुपुत्राच्या नेतृत्वाखाली आयोजित विश्व मराठी संमेलनात मधुबाईंच्या सारख्या कोकणच्या सुपुत्राला सिद्धहस्त साहित्यकाचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान झाला. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी आपल्यासह ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी मिळाली हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे असं मी समजतो. मधुबाईंचं पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. मधुबाईंचा सतत माणसात मिसळण्याचा स्वभाव, हसतमुख चेहरा पाहिल्यानंतर आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. आम्हालाही ही ऊर्जा प्रेरणा कायम मिळत राहो यासाठी भाईंना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. महाराष्ट्राला अभिजात भाषेचा मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे तसं बघितलं तर पहिलंच विश्व मराठी संमेलन. त्यामुळे या संमेलनाला एक वेगळं महत्त्व आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा देखील मी आभार मानतो. राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. अनेकांनी प्रयत्न केले परंतु शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे मोदी साहेबांच्या सरकारने केलं. हे आपल्याला विसरता पण येणार नाही, नाकारता पण येणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे पहिलं मराठी विश्व संमेलन मुंबईमध्ये, दुसरं नवी मुंबईमध्ये, तिसरं पुण्यामध्ये होत आहे. मुंबई, नवी मुंबई, पुण्या पलीकडे देखील आता उदयजी आपल्याला संभाजीनगरला, नाशिकला कुसुमाग्रजांच्या गावी, त्याच्यामध्ये नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या गावी. आता हे सगळं करत असताना तू रत्नागिरीला तर नेणारच, परंतु नंतर न्यावं लागेल, आत्ता लगेच नाही, ही नावं घेतल्यावर. आणि त्याच्यानंतर माझी विनंती आहे, देवेंद्रजींच्या ह्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये एक अशा प्रकारचं विश्व संमेलन परदेशातल्या कुठल्याही एका देशामध्ये आपण करूया आणि तिथंही आपण आपल्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया. खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
एकंदरीतच आज उद्घाटन होत असलेलं विश्व संमेलन आज, उद्या आणि परवा 2 फेब्रुवारीपर्यंत असं 3 दिवस चालणार आहे. संमेलनाच्या पत्रिकेवर जर नजर टाकली तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचं सदानंद मोरे साहेब असतील, रवींद्र शोभणेजी असतील, लक्ष्मीकांत देशमुखजी असतील, डॉक्टर तारा भवाळकरजी असतील, श्रीमती उषाताई तांबेजी असतील, या दिग्गज साहित्यिक मंडळींची उपस्थिती ह्या संमेलनाला आहे. कौशल इनामदारांचं लाभले आम्हास भाग्य हे अभिमान गीत आहे. रामदास फुटाणे कवी संमेलनात असणार आहेत. महेश मांजरेकर, केदार शिंदे, नागराज मंजुळे, प्रवीण तरडे, चंद्रकांत कुलकर्णी, कांचनताई अधिकारी ही कलेच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी संमेलनात भेटणार आहेत. कला साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळे जुन्या नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. याचा मला खरोखरीच मनापासून आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मराठी विश्व संमेलन मराठी साहित्य पलीकडची मंडळी या संमेलनात येणार आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान मंडळींना या ठिकाणी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला लाभणार आहे. 2 तारखेला समारंभ आहे. त्यामध्ये सयाजी शिंदे देखील उपस्थित राहणार आहे. रितेश देशमुख कलारत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणार आहे. या 3 दिवसात कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मराठी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्यांना बघितल्यानंतर आपला आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. आपण बघतो की जगात वावरताना मराठी माणसाच्या मनात कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक न्यूनगंड असतो. तो न्यूनगंड काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल याची मला खात्री आहे. 2025 हे वर्ष मराठी आणि महाराष्ट्र माणसांच्यासाठी महत्त्वाचं वर्ष आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातून पुण्यात बालेवाडीला ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स 2025चं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आज विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन होत आहे. पुढच्या महिन्यात 21 ते 23 फेब्रुवारीला डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत अखिल भारतीय मराठी संमेलन होणार आहे. प्रधानमंत्री महोदयांनी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे. मराठी साहित्य संमेलन, मराठी विश्व संमेलन आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा, महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे पार पाडेल याबद्दलचा विश्वास मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो. आज माझ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र शिंदे साहेब आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी बोलणार आहेत. परंतु जाता जाता एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा लावणारा महाराष्ट्र आहे, दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र आहे. देशावरच्या संकटाच्या काळात हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेल्याची उदाहरणं इतिहासात आहे. यशवंतराव चव्हाण साहेब हे त्यांचं उदाहरण आहे. जगाच्या इतिहासात रयतेचं राज्य स्थापन करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत. देशातली पहिली मुलींची शाळा या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा नेण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांच्या या महामानवांनी महाराष्ट्रामध्ये केलंय. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं. याच महामानवांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचंय. त्यासाठी भावी पिढीला मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथे येताना आपण सारे वेगळे आलो असलो तरी जाताना मानाने एक होऊन जाऊया. मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्या, मराठी माणसाच्या हक्कासाठी एकजूट होऊन संघर्ष करूया अशाही प्रकारचं आव्हान मी करतो. आजचा दिवस आणखी एका कारणासाठी महत्वाचा आहे. इतिहासात आजच्या दिवशी 31 जानेवारी 1949ला बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थानं तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली होती. तो दिवस देखील माझ्या मराठी माणसांच्यासाठी महत्वाचा दिवस होता. त्या दिवसाचं स्मरण देखील करतो
आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. जाता जाता मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो, जगाच्या वेगवेगळ्या भागातनं अनेक मान्यवर आलेत. महाराष्ट्र मंडळ लंडन इथून वृषाल खांडगेजी आलेले आहेत, ते अध्यक्ष आहेत. सुशील गायकवाड चेअर ट्रस्टी आहेत. वैभव खांडगे हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांचं एक काम आहे, मागे आपल्या मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथराव शिंदे साहेबांनी ते जवळपास केलेलं आहे, परंतु मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये थोडंसं राहून गेलंय. आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या कामाला देखील आपण मान्यता द्यावी आणि तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात. आणि ह्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये त्यांना पण सहकार्य करू. आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्या कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या मराठी शाळांना देखील महाराष्ट्र सरकार मदत करतं. आत्ता 2-3 दिवस मुख्यमंत्री दिल्लीला होते. दिल्लीत पण मराठी शाळा चालते, त्यांना काही मदत करण्याची गरज आहे. आणि त्यांनी मला वित्तमंत्री यांना त्यांनी सूचना केल्या की 31 मार्चच्या आत दिल्लीतल्या मराठी शाळेला महाराष्ट्र शासनाकडनं मदत झाली पाहिजे. या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे. काळजी करू नका, आपण सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे ह्या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं तुमची माझी राज्य शासनाची मराठी भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा आणि त्याच्यातलं सगळं साहित्य, कला, या सगळ्या गोष्टी सर्व दूर पोहोचण्याच्या करता कुठेही आपण कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. उदय सामंत, मनीषाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आता सुरुवात पण चांगली झाली. 3 दिवस असेच आनंदाचे जावो. आमच्या मराठी माणसांना पोटभर दोन्ही वेळेस सगळं काही मिळो, सगळं राहण्याची व्यवस्था उत्तम राहो. पुणेकरांच्या सारखं तुम्ही जेवूनच आला असाल, तुम्ही चहा घेतलाच असाल, असं करू नका. मी पण पुणेकर म्हणून सांगतोय, मला पुणेकरांचे बारकावे माहिती आहेत. म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्यांचं, सर्व माझ्या मराठी भाषिकांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि तुमचा पाहुणचार कमी पडणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी उदय सामंतच्या साक्षीने देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय अजितदादांनी मधु मंगेश कर्णिकांचा उल्लेख केला. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की त्यांचं मनोगत त्यांना तुम्हाला ऐकायचंय, त्यासाठी आपण एक वेगळा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमानंतर एक परिसंवाद ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त मधु मंगेश कर्णिक आपल्याशी संवाद साधतील. मी आता विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नंतर ठेवायला गेले. तिसरे विश्व मराठी संमेलन 2025 आपण त्याचं आयोजन केलंय. पहिला दिवस आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे कडक बोलणारे, कडक पण मनाने नरम आहेत ते, अजितदादा पवार, मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलमताई गोरे, आजचे उत्सवमूर्ती मधुबाई मंगेश कर्णिक, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, डॉक्टर सदानंद मोरे, अध्यक्ष साहित्य मंडळाचे, रवींद्र शोभने, उषाताई तांबे, डॉक्टर राजा दीक्षित, संजय नहार, वेदमणी तिवारी, राजेश पांडे, बाकी व्यासपीठावरील कुलगुरू आपले गोसावी, मनीषा म्हैसकर, राजेंद्र भोसले, जितेंद्र दुडी, लक्ष्मीकांत देशमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि या विश्वसंमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर जगभरातून आपली मराठी भावंड
भगिनी पुण्यनगरीमध्ये आली आहेत आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो आणि लाडक्या जगभरातून आलेल्या सर्व मान्यवर आणि लाडके साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि मराठा तितुका मिळवावा असं सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचं हे 3रं वर्ष आहे. पहिलं संमेलन आपण मुंबईत घेतलं, दुसरं संमेलन आपण नवी मुंबईत घेतलं, आता 3रं पुण्यात होतोय. या तिन्ही संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला आम्हाला उपस्थित राहता आलं, हे खरं म्हणजे हा एक सुखद योगायोग आहे. आणि संमेलनं आजवर बरीच झाली, पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच विश्व मराठी संमेलन आहे. आणि म्हणून अमृताहून गोड असलेली माय मराठी ही आपली लाडकी भाषा आहे. या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल देशाचे लाडके आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मुख्यमंत्री असताना आमचे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री असताना या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे खरं म्हणजे एक आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु यामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केला, मगाशी आपण त्यांचा सत्कार केला. यामध्ये रंगनाथ पटारे, लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, संजय नहार, कैलासवासी हरी नरके, अनेक लोकांनी. आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये आपल्याला यश मिळालं. देवेंद्रजी देखील केंद्रामध्ये यासाठी पाठपुरावा करत होते. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खरोखर हा एक भाग्ययोग आहे. आणि त्यामुळे मराठी भाषेचा जो दर्जा आपल्याला मिळाला अभिजात भाषेचा, ह्या सगळ्यांसाठीच एक आनंदमयी आणि अभिमानास्पद आहे. आणि म्हणून माझी भाषा प्राचीन आहे आणि मराठी भाषा आजही प्रचलित आहे. माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं, हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केलं. त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षापूर्वी राज्यातल्या जनतेच्या अस्मितेसाठी देखील आपण जे काम केलं आणि गेल्या वर्षी जो दिलेला लढा हा अभिजात भाषेसाठी होता आणि मराठी मनांसाठी होता. आणि म्हणून आजचा दिवस देखील आपल्यासाठी फार आनंदाचा आहे. आणि यामध्ये मी काही साहित्यिक नाही आणि साहित्यिकाचा अभ्यासक देखील नाही, पण मी लोकांमध्ये जातो, लोकांचं ऐकतो, त्यांना समजून घेतो, त्यांच्याशी समरस होतो आणि एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही असलो तरी सुद्धा कार्यकर्त्यासारखंच आम्ही वाढलो आणि कार्यकर्त्यासारखंच आम्ही काम करतोय. खरं म्हणजे आम्ही जसे पक्षाचे कार्यकर्ते आहोत तसेच माझ्या मराठी भाषेचे देखील कार्यकर्ते आम्ही आहोत, असं देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, जनतेचं कल्याण आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे, ती आम्ही घेतोय. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही दोघं त्यांच्या टीममध्ये आहोत आणि मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल ते नक्कीच या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलं जाईल, ही खात्री देखील, हा विश्वास देखील या ठिकाणी मी देऊ इच्छितो. काही दिवसापूर्वीच फर्ग्युसनचं मैदान पुस्तकांनी भरलेलं होतं. आज 30 पुस्तकं लिहिणाऱ्या लेखकांची मांदियाळी इथं आपण पाहतोय. पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचा खऱ्या अर्थाने हा महाकुंभमेळा या ठिकाणी आलाय, जमलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आणि म्हणून जगभरातून मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून आपण करतोय. विश्व संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा जागर आणि गजर आज इथं होतोय, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन दादांच्या पुण्यात होतंय. त्यामुळे ही देखील पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे, गौरवाची बाब आहे. आणि म्हणून खरं म्हणजे हे 2 कारणासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिलं कारण म्हणजे मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं आपण केंद्राला सिद्ध करून दाखवलं. त्यासाठी साहित्य परिषदेनं एक मोठा पुरावा केंद्राला सादर केला होता. हा पुरावा होता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नाणे घाटातील लेणीमध्ये दगडी भिंतीवर कोरलेला 7 वाहन शिलालेख. आणि त्याचा देखील आपल्याला या मराठी भाषेला दर्जा मिळवण्यासाठी फायदा झालेला आहे. आणि दुसरं कारण, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या भूमीतला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी जगाला अध्यात्माची ओळख करून दिली. आणि तुकाराम महाराजांचा जन्म पुण्याचाच, तर ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी इथे संजीवनी समाधी घेतली. आणि तसंच पुणे ही लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या समाज सुधारणांचे कार्य इथूनच देशभर पसरलं. आणि म्हणून पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि म्हणून प्रमाण मराठी भाषा बोलणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. शाल जोडीतल्या पाट्यांमुळे पुणेरी मराठीची जगभरात ओळख आहे. आणि म्हणून पुणे तिथं काय उनं असं आपण म्हणतो. आणि म्हणून आज या पुण्यनगरीत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यभूषण पुरस्काराने सन्मान होतोय. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नावातच मधु आहे. आणि म्हणून मधाळ बोलणं, गोड बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. या 94 वर्षाच्या वयात देखील ते 2 कादंबऱ्या लिहित आहेत. आणि दररोज 5 वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांचा सकाळ सुरुवात होत नाही. आणि हसत चेहरा, गोड बोलणं ही त्यांची खासियत आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमाला बोलवल्यानंतर कधी ना बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही. याचा अनुभवी, याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आणि म्हणून त्यांना आरोग्याने परिपूर्ण असं दीर्घायुष्य लाभावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. हा विश्व मराठी संमेलनाची मूळ संकल्पना जी आहे, मगाशी त्यांचा उल्लेख केलेला आहे, मंत्री दीपक केसरकर यांनी याला सुरुवात केली. आणि यंदाचं संमेलनाचं आयोजन करण्यासाठी उदय सामंत आणि मराठी भाषा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे श्रम घेतले, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. फेब्रुवारीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे. ते 98वं संमेलन आहे. इथं संजय नहारजी आहेत, त्याचा पाठपुरावा करणारे आणि आयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे. आणि हे विश्व मराठी संमेलन 3रं आहे. एवढं मोठं संमेलन दिल्लीत होत असताना विश्व मराठी संमेलनाचा घाट कशाला घालायचा अशी काही चर्चा देखील काही लोक करताना आपण पाहिलं. पण मला वाटतं दोन्ही मराठीचे सोहळे शुद्ध मराठी भाषेचेच आहेत. दोन्हीकडे मराठीचेच वारकरी आहेत. कोणी पंढरपुरात जमलं, कोणी आळंदीला जमलं, काय फरक पडतोय? शेवटी मराठी भाषेचा डंका आणि दोन्हीकडे गजर मराठीचाच होणार आहे. आणि म्हणून मी आजच्या या संमेलनाच्या आयोजकांना धन्यवाद देतो. अभिजात मराठीचं संवर्धन व्हावं, त्यासाठी आणखी मंथन व्हावं, मराठीचा जगभर प्रचार व्हावा या उद्देशानं हे संमेलन होत आहे. इथे विदेशातले सर्व आपले जगभरातले सर्व मराठी बांधव भगिनी आल्यात, त्यांना देखील मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. 22 देशातून मराठी प्रेमी आलेत. आज त्यांची संख्या 300 आहे. परंतु पुढच्या वर्षी हा आकडा आणखी वाढलेला दिसेल. उदयजी
आणि नक्की त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करू. 22 देशात हे मराठी पोहोचलेत, परंतु ती 193 देशात मराठी भाषा पोहोचली पाहिजे हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिली तरच ते साकार होईल. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून आता विश्वात्मके देवे अशी साथ घातली. नामदेवांना 700 वर्षापूर्वी मराठीच्या विश्वव्यापी परिणामाची जाणीव होती. आणि जगात 7000 भाषा आहेत, एकट्या भारतात 121 भाषा आहेत. जवळपास 20,000 बोलीभाषा आपल्या देशात बोलल्या जातात. हा आपल्या देशाचा गौरव आहे आणि याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे. या सगळ्या भाषांशी मराठीनं आपलं नातं जोडलं पाहिजे, तेव्हाच माझी अभिजात मराठी ग्लोबल मराठी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आमचं कमी आहे, तुमच्या साहित्यिकांचं जास्त आहे. आणि म्हणून ग्लोबल वैश्विक भाषा किंवा विश्वाची भाषा म्हणजे काय, तर जी भाषा सर्वांना जोडते, जातपात धर्माच्या पलीकडे माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण या मराठी भाषेमध्ये ठासून भरलेले आहेत, याचा देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचं सुकाळू करी, देणे घेणे सुखाची वरी, हो देईया जगा. मराठी भाषेची महती खुद्द संत ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवलेली आहे. मराठी माणसाची कीर्ती जगभरात आहे, जगभरात मराठीचा गजर होतोय. आणि म्हणून मराठी साहित्यिकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक मराठी जणांनी राज्याच्या आणि देशाच्या विकासात योगदान दिलेलं आहे. देवेंद्रजी जेव्हा दावोसमध्ये गेले तेव्हा त्यांचं स्वागत आपल्या मराठी बांधव भगिनींनी तिकडे केलं. एक खऱ्या अर्थाने आपला माणूस जेव्हा भेटतो, मी जेव्हा दावोसमध्ये गेलो त्यावेळेस अशीच परिस्थिती होती. आणि आपण जेव्हा भेटतो, आपला माणूस भेटतो, तेव्हा एक आपलेपण, एक जिव्हाळा अगदी मनापासून आणि आपण स्वागत करतो. आणि म्हणून ह्या खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून राज्याच्या या आणि देशाच्या विकासात देखील मराठी जणांनी योगदान दिलेलं आहे. जपानमधील भारतीय वंशाचे एकमेव आमदार योगेंद्र पुराणिक हे अंबरनाथचे आहेत. अतिशय कर्तृत्ववान म्हणून तिथं ते प्रसिद्ध आहेत. सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते आहेत. हे देखील आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. रशियामध्ये, इतर देशांमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, गणपती उत्सव साजरा केला जातो. सगळीकडे आपल्या मराठीचा डंका वाजवत आहेत. आणि म्हणून जसे आपले आदरणीय प्रधानमंत्री आपल्या देशाचा डंका जगभरात वाजवतात, तसाच मराठी भाषेचा डंका देखील ही सर्व मराठी माणसं जगभरामध्ये वाजवण्याचं काम करतात. हे देखील आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि म्हणून या निमित्तानं म्हणजे चांद्रयान मोहिमेत देखील महाराष्ट्रातल्या कंपन्यांचं योगदान आहे. आणि म्हणून किती वाचलं तरी कमी पडेल. या निमित्तानं एवढंच सांगतो, मराठी माणूस आणि भाषा यत्र तत्र सर्वत्र आहे. मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे आणि ती ज्ञान भाषा व्हायला पाहिजे. आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतंय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, आता संविधानाची भाषाही तंत्रज्ञान ठरवतंय. त्यामुळे आपल्या सर्वांसमोर मोठं आव्हान आहे. आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षणात देखील नव्या धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे. आणि म्हणून सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, संगणक अशा अनेक विषयात मराठी उत्तम पुस्तके नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी मराठी पुस्तकं येणं देखील गरजेचं आहे. आणि नक्कीच जसं अजितदादा म्हणाले, कर्नाटकमध्ये देखील आम्ही मराठी शाळांना अनुदान देण्याचं काम केलं, तसं दिल्लीतल्या शाळांमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार मराठी शाळांना देखील अनुदान देईल, असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे आपण मराठी भाषा ज्ञान भाषेबरोबर व्यवहार्य भाषेमध्ये देखील रोजची आपण जी बोलीचाली भाषा जी आहे व्यवहारात वापरतो, त्या रोजगारासाठी देखील
म्हणजे अर्थार्जनासाठी देखील आवश्यक भाषा व्हायला हवी, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि आपली मराठी मुलं आज उच्चपदस्थ किंवा शिक्षणासाठी देखील विदेशात जातात, जी युरोप, अमेरिका अशा ठिकाणी जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा मराठी म्हणून मिरवतील, मराठी भाषेचा मान सन्मान वाढवतील, मराठीचा मान सन्मान वाढवतील आणि खऱ्या अर्थाने मराठीला अधिक समृद्ध करतील. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, हीच मुलं मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे राजदूत बनतील, त्यांना तिथं मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे त्यांनी. आणि म्हणून या साहित्यावर बरीच चर्चा होईल. मधुबाईंचं देखील नंतर त्यांचं मार्गदर्शन होईल. मुख्यमंत्र्यांना आता आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे मी उदय सामंत आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं अजितदादा म्हणाले तशा सगळ्या गोष्टींची आपण उदय सामंतजी काळजी घ्या, काही कमी पडणार नाही. आम्ही तिघही इथं उपस्थित आहोत, त्यामुळे कशाची काही चिंता करू नका. हे 3 दिवसाचं आपलं मराठी साहित्य विश्व संमेलन अतिशय यशस्वी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वर्षी देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी यापेक्षा जास्त संख्येने आपल्या जगभरातले मराठी बांधव भगिनी पुन्हा या ठिकाणी येतील असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय देवेंद्रजी फडणवीस. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज 3ऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या नेतृत्वात विश्व मराठी संमेलन या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं ते आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आजचे सत्कार मूर्ती ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकजी, नीलमताई गोरे, ज्यांच्यामुळे हा अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित झाला, ते मराठी भाषेचे मंत्री सन्माननीय उदय सामंतजी, माधुरीताई मिसाळ, श्रीरंगाप्पा बारणे, आपल्या ज्यांचा सत्कार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याच्यावर काम करणारी जी समिती होती त्या समितीचे सदस्य असलेले डॉक्टर सदानंद मोरेजी, ज्ञानेश्वर मुळेजी, रवींद्र शोभणेजी, श्रीमती उषाताई तांबे, श्री लक्ष्मीकांत देशमुख, श्री मिलिंदजी महाजन, श्री संजयजी नाहर, श्री राजा दीक्षित, या ठिकाणी उपस्थित भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थजी शिरोळे, वेदमणी तिवारी, बापूसाहेब पठारे, सुरेशजी गोसावी, राजेशजी पांडे, अविनाशजी आगलावे, या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, या ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्रातून, भारतातून आणि जगभरातून आलेल्या माझ्या वैश्विक मराठी भगिनी आणि बंधूंनो, आज 3ऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि विशेषतः माय मराठीवर प्रेम करणारे आणि परदेशातनं जे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करतो. मी उदयजी तुमचे आभार मानतो की तुम्ही विश्व मराठी संमेलनाला मुंबईतून पुण्यामध्ये आणलं. पुणे जे विद्येचं माहेरघर आहे, जी आपली सांस्कृतिक राजधानी आहे,
आणि माझ्यासारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे. त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेरघरी या ठिकाणी विश्व मराठी संमेलन होत आहे. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचवेळी ज्याचा उल्लेख सर्व पूर्व वक्त्यांनी केला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन आहे, याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. आणि म्हणून मी देखील त्यानिमित्ताने माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अभिजात मराठी हीच संकल्पना देखील या संमेलनाची आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आज या निमित्ताने आपण मधु मंगेश कर्णिकजींचा देखील सत्कार केलेला आहे. भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री यापूर्वीच दिलेली आहे. कथा, कादंबरी, ललित, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, सगळ्या गोष्टी, साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तींनी निर्माण केले, असं सृजनशील व्यक्तिमत्व 4थ्या वर्षी साहित्याची निर्मिती सुरू केली आणि आता नाबाद 93 आहेत. अशा प्रकारचे मधु मंगेश कर्णिक हे खऱ्या अर्थानं आमच्या मराठीला समृद्ध करणारे आहेत. आणि म्हणून त्यांचा सत्कार करताना खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी होतो. आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की जे कवी संमेलन इथे होणार आहे त्यात आपल्या बेळगाव निपाणीहून देखील आमचे मराठी कवी या ठिकाणी काव्यपाठ करण्याकरता येणार आहेत. त्यामुळे आपली जी भावना आहे मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची, ती भावना निश्चितपणे यातनं एक प्रकारे आपल्या समोर येते आहे. आणि आज यासोबत आपल्या बालगंधर्वमध्ये सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम देखील होणार आहे. खरं म्हणजे जेव्हा आपण मराठीचा विचार करतो त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार आपण करू शकत नाही. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या माय मराठीला जी शब्दांची माया दिली, जो शब्दकोश त्यांनी दिला, जो शब्दांचा खजिना त्यांनी दिला, त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की हा कार्यक्रम देखील अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. कालच दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं कार्यालयाचं उद्घाटन मी केलं. आणि स्वातंत्र्याच्या नंतर तर साहित्य संमेलन झालं, पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचं देखील उद्घाटन काल करण्याची संधी मिळाली आणि आज आता या ठिकाणी उद्घाटनाकरता मी आलो. मला असं वाटतं की अतिशय भाग्यवान मी या ठिकाणी स्वतःला समजतो. खरं तर मगाशी उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले. तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही. वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं. आणि हे मी म्हणत नाही, एक कुवलय माला नावाचं 8व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये 8व्या शतकामध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत. आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलहशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं 8व्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका. अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे. कोणी नावं ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं, त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते. म्हणून मी तुमचं आणि मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे. जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही.
आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात. जपानला गेलो तिथे स्वागताला, अमेरिकेला गेलो तिथे स्वागताला, परवा डावोस करता झुरिचला गेलो, रात्रभर प्रवास करून 500, 800 किलोमीटरवरनं आमची मराठी माणसं त्या ठिकाणी स्वागताला होती. आणि एका चिमुरड्याने त्या ठिकाणी लाभले हमास भाग्य बोलतो मराठी इतकं सुंदर म्हणून दाखवलं. एवढा अभिमान वाटला की आपला मराठी माणूस इतके वर्ष तिकडे गेला तरी देखील माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे आणि ती माय मराठी पुढच्या पिढीला देखील पोचवण्याचं काम तो करतोय. हे बघून खरोखर मला असं वाटतं अतिशय मला चांगली भावना त्या निमित्ताने तयार झाली. अर्थात त्यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन देखील मला म्हटलं. हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा, कुठे गेला की मी पुन्हा येईन. पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात. पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. खरं म्हणजे भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन असतं, ते संपर्काचं साधन असतं आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन देखील आपली भाषा असते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा दर्जा म्हणजे राजमान्यता आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा ही मराठी भाषा होतीच, प्राचीन भाषा ती होतीच, परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं हे देखील महत्वाचं असतं. आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये मोगलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलं आणि या मराठी मुलकाची आणि आपल्या साम्राज्याची स्वराज्याची भाषा ही मराठी भाषा केली. त्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपली ही जी मराठी आहे ही मराठी याची पाळमुळं खोलवर गेलेली पाळमुळं आहेत. सह्याद्रीच्या कडेपठारावरची मराठी आहे, कृष्णा भीमा गोदावरी वैनगंगा तापीच्या तीरावरची आमची मराठी आहे, सातपुड्याची आमची मराठी आहे, चंद्रपूर गडचिरोली सारख्या आमच्या आदिवासी भागातली मराठी आहे, अजिंठा वेरूळच्या लेण्यातली आमची मराठी आहे, किंवा 720 किलोमीटरचा आमचा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरची आमची मराठी आहे. खरं म्हणजे आमची ही जी मराठी आहे ही मराठी काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी त्याची जी गोडी आहे ती गोडी अवीट आहे. त्याची गोडी जी आहे ती वाढतच जाते. किंबहुना अनेक वेळा मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत किंवा वेगवेगळे जे प्रकार तयार झालेले आहेत त्यातलं जे साहित्य आहे, त्यातली जी गोडी आहे, त्यातलं जे काव्य आहे हे देखील मला असं वाटतं अतिशय वेगळं आणि अतिशय मनाला भावणारं अशा प्रकारचं हे काव्य आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की आपला जो हा मराठी मुलूक आहे ज्याचा उल्लेख मगाशी अजितदादांनी देखील केला. मराठी माणूस हा कधी स्वार्थी राहिला नाही. ज्या पानिपतच्या लढाईचा उल्लेख अजितदादांनी केला त्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठे गेले होते ते भारताचं रक्षण करण्याकरता गेले होते, आपलं साम्राज्य वाढवण्याकरता गेले नव्हते. कारण त्यावेळच्या मुघल बादशहानी सांगितलं होतं, विनंती करून पत्र पाठवलं होतं मराठ्यांना की या ठिकाणी जर तुम्ही वाचवायला आला नाहीत तर ही दिल्ली देखील त्या अहमदच्या अब्दालीच्या अफगाणचा भाग होऊन जाईल आणि म्हणून हा मुलूक वाचवण्याकरता केवळ तुमची ताकद आहे, तुम्ही त्या ठिकाणी या. आणि ज्यावेळेस मराठे तिथे गेले, मराठ्यांनी त्या ठिकाणी दिल्ली जिंकली आणि जिंकल्यानंतर अहमदच्या अब्दालींनी त्यांना तहाचा लखोटा पाठवला. आणि तह काय मागितला? अहमदच्या अब्दाली म्हणाला की समजा मराठ्यांनी मला
पंजाब, सिंध आणि मुलतान देऊन टाकला तर उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे अशा प्रकारची मान्यता मी देईल. पण मराठ्यांनी सांगितलं चालणार नाही, अटकेपर्यंतचा भारत हे आमचं हिंदवी स्वराज्य आहे, हे मराठ्यांचं राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे. आणि म्हणून त्या पानिपतमध्ये आमचे मराठे लढले. ही ताकद, ही क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यामध्ये तयार केली होती. हा वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी आम्हाला दिला होता. हा वैश्विक विचार आमच्या तुकोबारायांनी आम्हाला दिला होता. तो वैश्विक विचार घेऊन मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी दुधामध्ये साखरेचं काम आमचा मराठी माणूस करतो. आणि म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे. दादांनी देखील त्यातली काही चांगली नावं सांगितली, शिंदे साहेबांनी देखील त्यातली अनेक नावं या ठिकाणी आपल्याला सांगितली. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग ज्यांनी मराठीच्या माध्यमातनं सामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला, संत चोखामेळ्यांचा सामाजिक समतेचा नारा देणारी मराठी असेल, किंवा संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचू शकल्या कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करत होती. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा जो काही नारा दिला, या नाऱ्याने ज्या प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण बघितलं, किंवा सावरकरांनी या ठिकाणी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये एक स्फुरण दिलं, दादासाहेब फाळकेंनी ज्या प्रकारे सिनेसृष्टी निर्माण केली किंवा ज्याचा उल्लेख केला, गानकोकिळा लताताई असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील, ही नावांची जी मांदियाळी आहे ही संपणार नाही. हे सगळे आपल्याकरता अभिमानाचे अशा प्रकारचे सगळे लोक आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर मराठी असण्याचा अभिमान हा आपल्या सगळ्यांना येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हीच जी परंपरा आहे मराठीची ही पुढे नेण्याकरता या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसाला केवळ आपण साथ घालत नाही आहोत, तर त्या मराठी माणसाला मराठी जगवायची आहे, मराठी टिकवायची आहे, मराठी समृद्ध करायची आहे, अशा प्रकारची साथ देखील या माध्यमातून आपण घालतो. अतिशय सुंदर पुस्तकांचं प्रदर्शन आहे, अतिशय चांगली पुस्तकं त्या ठिकाणी आहेत, प्रत्येकाला आपल्या रुचीप्रमाणे त्या ठिकाणी साहित्य आहे. मला असं वाटतं हे मराठी साहित्य जे आहे, हे मराठी साहित्य खऱ्या अर्थानं मराठीला जिवंत ठेवणारं अशा प्रकारचं साहित्य आहे. मराठी रंगभूमी जी आहे, आज देशाच्या पाठीवर ज्या रंगभूमींनी खऱ्या अर्थानं नाट्य संस्कृती टिकवली आहे, त्याच्यामध्ये पहिलं नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर ते आमच्या मराठी रंगभूमीचं आम्हाला घ्यावं लागेल. आणि म्हणून हे जे काही सगळं आपल्या मराठी माणसांनी जतन करून ठेवलंय, संवर्धन करून ठेवलंय, ते पुढे नेण्याकरता खऱ्या अर्थानं आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलोत. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की सगळीकडे एआयचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमी असं म्हणतो, तंत्रज्ञान हे एखाद्या घोड्यासारखं असतं. तंत्रज्ञानाला घाबरून चालत नाही, त्याला नाकारूनही चालत नाही. तंत्रज्ञान हे घोड्याप्रमाणे असतं, त्याच्यावर मान ठोकून बसायची असते आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी करायचा असतो. मला असं वाटतं की मराठीला ज्ञानभाषेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण आज ज्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपण आहोत, विचार करा, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये जर आपण या ठिकाणी स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये आपल्या सगळ्या साहित्यिकांचं साहित्य टाकलं आणि त्याचं मॉडेल तयार केलं, तर विचार करा, येणाऱ्या पिढीकरता ज्याप्रमाणे आज आमची पिढी ChatGPTला प्रश्न विचारते, तसा एखादा प्रश्न जर या मॉडेलला विचारला तर मधु मंगेश कर्णिकांनी काय लिहिलंय या संदर्भातली सगळी माहिती पण मिळू शकेल आणि त्यांचं जे या ठिकाणी साहित्य आहे ते पण मिळू शकेल. आणि म्हणून मी मराठी भाषा विभागाला विनंती करतो
की मराठी भाषा विभागाने पहिल्यांदा हा प्रयोग करावा आणि या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून मागच्या काळामध्ये आपण वेबसाईट तयार करायचो, वेबसाईटवर सर्व साहित्य टाकायचो. आता तो जमाना गेला. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करून त्या माध्यमातून पुढच्या पिढीकरता आपलं हे अभिजात साहित्य जे आहे हे साहित्य आपल्याला कसं नेता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करावा लागेल आणि त्याचा पुढाकार आमचा मराठी भाषा विभाग घेईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज खरं म्हणजे अधिक बोलण्याचं कारण नाही. मला अतिशय आनंद आहे आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आहोत आणि अजितदादांनी देखील एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे की पुढच्या 5 वर्षातलं एखादं संमेलन हे परदेशात घेतलं पाहिजे. या ठिकाणी परदेशातनं आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी मंडळाचे लोक आहेत. मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करून कुठलं देश किंवा कुठलं शहर हे सगळ्यांना सोयीचं असेल याचा विचार करून नक्की 5 वर्षामध्ये एक तरी संमेलन हे आपण परदेशात घेऊ आणि मराठीचा डंका हा परदेशामध्ये वाचवल्याशिवाय आपण राहणार नाही. मी पुन्हा एकदा या ठिकाणी दादांनी ज्याची घोषणा केली आपलं जे इंग्लंडमधलं मराठी मंडळ आहे त्यांना त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात जी मदत हवी आहे ती मदत निश्चितपणे येत्या 15 दिवसामध्ये आम्ही देऊ आणि त्यासोबत दिल्लीतली मराठी शाळा देखील अशाच प्रकारे अव्याहत चालली पाहिजे. याकरता जी मदत करायची आहे ती मदतही महाराष्ट्र शासन निश्चितपणे करेल हा विश्वास मी देतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर श्यामकांत देवरे यांना, संचालक राज्य मराठी विकास संस्था, त्यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन करावं. तसंच एक सूचना, विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय उपलब्ध आहे त्यामुळे जेवणाचे त्यांचे बॉक्सेस आहेत ते त्यांनी जरूर घ्यावेत, विसरू नये. राज्यभरातील, देशभरातील आणि विश्वभरातील मराठी प्रेमींना एकत्र आणणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते पार पडले आहे. या प्रसंगी उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन करणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार. तसेच या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि श्री अजितजी पवार यांचेही मनपूर्वक आभार. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांचेही मनपूर्वक आभार. श्रीरंग बारणे या प्रसंगी उपस्थित आहेत, मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित सर्व सन्माननीय आमदार यांचे मनपूर्वक आभार. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यभूषण या विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या निमित्ताने त्यांचे अभिनंदन आणि उपस्थितीबद्दल मनपूर्वक आभार. माननीय डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, डॉक्टर रवींद्र शोभणे, डॉक्टर राजा दीक्षित, श्रीमती उषा तांबे, श्री ज्ञानेश्वर मुळे, श्री अविनाश आवलगावकर, श्री सुरेश गोसावी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला या सर्व कार्यक्रमात श्री राजेशजी पांडे यांनी खूप मदत केली, मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आमचे मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाने हे विश्व संमेलन साकार होत आहे, मी त्यांना धन्यवाद म्हणतो. माननीय म्हैसकर मॅडम यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. संमेलनाला आवर्जून उपस्थित परदेशातील बृहन महाराष्ट्र मंडळातील मराठी भाषक कार्यकर्ते आणि मराठी प्रेमी नागरिकांचे मराठी भाषा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.